भेटायला अश्विनी वाघमारे आले. अश्विनी स्वतः इथे आली? हो मॅम. ठीक आहे, ऍड पाठव तिला. हॅलो. कसं? हॅलो. थँक्यू. बोला अश्विनी वाघमारे, काय काम काढलं? सॉरी मॅडम, मी तुमची अपॉइंटमेंट न घेता आले. खरं तर मला तुमचे पैसे परत करायचे होते. सप्लायर्सने सांगितलं की तुम्ही माझ्या रॉ मटेरियलचे पैसे दिले म्हणून. इट्स ओके, राहू दे. बिझनेस मधल्या न्यूकमर बायकांना मदत करायला आवडतं मला. ते पैसे मदत समज. नाही नको मॅडम, म्हणजे तुम्हाला जर मला मदत करायचीच असली तर हे पैसे नको, त्याऐवजी काम द्या. ठीक आहे. टेल मी अबाउट युअर प्रोडक्ट. माझ्याकडे ऑर्गॅनिक फेस पॅक आहे. म्हणजे हा फेस पॅक जर चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जातात, शिवाय डार्क पॅचेसही नाहीसे होतात. आणि माझ्या प्रोडक्टचं माझ्याकडे सर्टिफिकेशन सुद्धा आहे. दॅट्स ग्रेट. ठीक आहे, मग मला तुमच्याकडचे 2 लाखाचे प्रोडक्ट्स हवे. काय? 2 लाख? चालेल, मी तुमची ऑर्डर पूर्ण करून देईन. हां, पण एक सेकंड. ह्या ऑर्डरसाठी मी तुम्हाला ॲडव्हान्स देणार नाही आहे. कारण कसं आहे, तुमच्या प्रॉडक्टचा रिझल्ट काय आहे हे माहीत नसून देखील मी तुम्हाला 2 लाखांची ऑर्डर देते. काहीच प्रॉब्लेम नाही. मला खात्री आहे की माझं प्रोडक्ट तुम्हाला नक्की आवडेल म्हणून. अजून एक गोष्ट, ही ऑर्डर तुम्हाला 7 दिवसात कंप्लीट करायची. तुम्ही निश्चिंत राहा, मी नक्की पूर्ण करेन मॅडम. येऊ मी? थँक्यू. हॅलो, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग, मी घरी चालले. दुर्गेश, आज खूप दमायला झालंय. माझा नेहमीचा लेमन टी सांग. ओके मॅडम. काय झालं मीरा मॅडम? लवकर आलात आणि दमल्यासारख्या पण वाटतंय. हो, मला जरा रेस्ट करायची होती. कोर्टाची हिअरिंग आहे. रेस्ट, मला आराम करायचा आहे. हां हां, तुम्ही आराम करा, मी आहे इकडे. हां, काय हवं असेल तर सांगा. शीतल, तिला मी ड्रॉवर उघडला होता ते कळलं का काय? पाणी दे जरा मला. देते.
काही पाहिजे असेल तर सांगा, मी आहे इथेच. हां शीतल, हां मला जरा एक सांग, तुझा अश्विनी बद्दलचा अंदाज इतका करेक्ट कसा ठरला? तुला तिच्याबद्दल एवढी माहिती कशी? आणि तुला तिचा एवढा काय प्रॉब्लेम आहे? खूप जुने हिशोब आहेत मॅडम तिच्याबरोबर, म्हणून तर मला माहिती आहे तिच्याबद्दल इतकी. तिच्यामुळे माझं खूप नुकसान झालंय बिझनेसमध्ये. नाही म्हणजे नक्की एवढंच ना, का माझ्यापासून काही लपवतीयस? हाव काय मॅडम, माझ्यासारखी गरीब बाई तुम्हाला असं कसं काहीतरी सांगेल? पण मॅडम, मी जसं तुम्हाला सांगितलं, जसं येऊन गेली ना ती. येऊन तर गेली. बघा, मला वाटलंच होतं ती येणार, मला माहिती होतं. ठीक आहे मॅडम, मी आहे बाहेर, तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा. हां नक्की, आराम करा. आणि आता तू दाखवतेस तितकी साधी नाहीयेस आणि गरीब तर नक्कीच नाहीयेस. मला पहिल्या भेटीतच कळलंय की तू जे दाखवतेस ते तू नाहीयेस. पण आत्ता तुझी माहिती काढणं ही माझी प्रायोरिटी नाहीये, कारण मला आत्ता फक्त आणि फक्त अश्विनी वाघमारेला बर्बाद करायचंय. तुझ्याकडे तर मी नंतर बघते. एक मिनिट. हॅलो, हा अश्विनी बोल. अहो 2 लाखांची ऑर्डर मिळाली आहे. अश्विनी, आता पुढे जाऊन असं सगळं छान छान होणार आहे. अच्छा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पण ही कंपनी खूप मोठी आणि नावाजलेली. त्यांच्या क्वालिटीचं सामान, प्रोडक्ट्स आपण बनवू शकू ना. म्हणजे विचार करून एक्सेप्ट करा ऑर्डर. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळ्या गोष्टींचा ना नीट विचार केला. बरं मला सांगा, तुम्ही परत कधी येणार आहात? अगं मला वेळ लागेल. अच्छा, एक गुड न्यूज आहे. या प्रोजेक्ट बरोबर अजून 2 प्रोजेक्ट मिळण्याचे चान्सेस आहेत आपल्याला. म्हणून ते साईट पण बघायला जायचं, म्हणून इकडेच राहावं लागेल. जरा मी सांगतो तुला. काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं काम नीट करा, पण त्याबरोबरच तब्येतीची काळजी सुद्धा घ्या. अरे येस मॅडम, घेईन काळजी. तू सुद्धा फोकस कर तुझ्या कामावर. करते मी. ऐका ना, मी आता फोन ठेवू, बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग सुद्धा करायचंय. काय ठेवते बोल. मॅडम, कोर्टाने पुढची डेट दिली आहे. वकील साहेबांनी तुम्हाला उद्या भेटायला बोलवलं आहे. ॲक्च्युली सरांना पण तुम्हाला भेटायचं होतं, पण तुम्ही नाही आलात म्हणून ते खूप नाराज झालेत. ठीक आहे, नेक्स्ट टाइम येईन मी. जा तू. काय झालं, अजून इथेच का थांबलायस? मॅडम, तुम्ही त्या अश्विनी वाघमारेला संपवणार होते. तुम्ही तिला ऑर्डर का दिली आणि तुम्ही तिला मदत का करताय? भाल्या, अश्विनी वाघमारेला मी अशी तशी सोडणार नाही. त्या बाईमुळे तुझे सर जेलमध्ये आहेत हे मी कधीच विसरू शकत नाही. पण ट्रस्ट मी, तिला ऑर्डर देणं हा माझ्या प्लॅनचाच एक भाग आहे. त्या अश्विनीला संपूर्ण बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. लेमन टी द्यायला आलीस ना, मग कधी देणार आहेस? हिला कसं कळलं मी इकडे आले ते? 7 days, थँक गॉड. यावेळेला आपल्याला फुल वीक काम करायला मिळालं आहे. नाहीतर लास्ट टाइम 2 दिवसात आपल्याला ऑर्डर कंप्लीट करावी लागली होती. तरी पण काम खूप आहे आणि आपल्याला ते काही करून पूर्ण करायचंय, कळलं? काय? पार्लर बंद राहील किती दिवस? 7 दिवस. व्हॉट? 7 दिवस पार्लर बंद राहील? अगं अश्विनी, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. 7 दिवस पार्लर बंद ठेवशील आणि समजा ही ऑर्डर कंप्लीट नाही झाली तर बोथ वेज आपला लॉस होईल. जेनी,
अगं आपल्याला काही करून ही ऑर्डर कंप्लीट करायची आहे, कळलं? आणि आपण ती पूर्ण करणार आहोत. आपल्याकडे कुठलाही ऑप्शन नाहीये. लागूया कामाला? चला लागा. मॅडम, अश्विनी वाघमारेचं आत्तापर्यंत ऑर्डर कंप्लीट करण्याचं प्लॅनिंग पूर्ण झालं असेल. आपल्याला ना आता तिची डिफिकल्टी वाढवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अचानक तिला असं काहीतरी सांगा ना की तिला सुधारणारच नाही की पुढे काय करायचं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? हॅलो मीरा, कौशिक बोलते. अहो मॅडम, नंबर आहे माझ्याकडे तुमचा. तुमच्याच ऑर्डरवर काम चालू आहे. 7 दिवसात होईल कंप्लीट. नाही, देर इज स्लाइट चेंज इन द प्लॅन. मला ऑर्डर 7 दिवसात नाही 2 दिवसात कंप्लीट करून हवी. काय 2 दिवसात? काय झालं म्हणजे जमेल ना तुम्हाला? 2 दिवसात ऑर्डर कंप्लीट करायला जमेल ना तुम्हाला? हो हो, जमेल ना. मी 2 दिवसात ऑर्डर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे करेनच. ग्रेट देन. लेट्स मीट आफ्टर 2 days. अश्विनी, हाऊ कॅन यू डू दिस? अगं 2 दिवसात ऑर्डर कंप्लीट करण्याची तू कमिटमेंट कशी देऊ शकतेस? जेनी, तू जरा शांत होशील का? मला ती डायरी दे अगोदर. मला कळतच नाहीये आपण हे मॅनेज कसं करणार. अगं हे इम्पॉसिबल आहे. हे बघ, काही इम्पॉसिबल नाहीये. प्रयत्न केलं की सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. मला सांग, आपल्याकडे आता किती तास आहेत? 48 तास आहेत. आणि आपण जर योग्य टाइम टेबल केलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त प्लॅनिंग हवं आणि ते आपण करू. अगं अश्विनी, आपल्याकडे फक्त 48 hours आहेत. जेनी मला सांग, हे बघ, आपल्याकडे सगळं रॉ मटेरियल तयार आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंगचं सामान आहे. मग आता लिस्ट कोणती करायची आहे? जे सामान नाही त्याची, आणि मदतीला कुणाकुणाला बोलवता येईल त्याची. तू कोणाला फोन करणार आहेस? एक बारी ना सब लोग जाना ही चाहिए होते. तुम ट्राई करो. अरे ऐश, हेलो ऐश, कैसी हो? व्हाट? हाँ हाँ, आई एम कमिंग. चलो फ्रेंड्स. अरे कुठे चाललास? अरे एक इम्पॉर्टंट कॉल है, बाद में मिलते हैं. बाय. अगं एकट्या दलजीतने काय होणार आहे? सुलोचनाला पण फोन लावते मी. हॅलो सुलोचना, अश्विनी बोलते. ऐक ना, माझं एक काम होतं तुझ्याकडे. मला ना एक मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ती 2 दिवसात कंप्लीट करायची आहे. तू येऊ शकतेस का मदतीला? हो हो, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आईला कळवते आणि लगेच तिथे येते. थँक्स सुलोचना, खरंच थँक्स. जेनी, सुलोचना येते. अरे वा, ती डेझी आणि जिग्नेश पण येणार आहेत का? अगं नाही, त्यांना नाही जमणार आहे. ते दोघंही मुंबईच्या बाहेर गेले आहेत पुढच्या शिक्षणासाठी. मी काम करते, मी आदित्याला फोन करते. हाँ अश्विनी, बोल ना. अरे माझं ना एक काम होतं तुझ्याकडे. मला एक ऑर्डर मिळाली आहे, ती कंप्लीट करायची होती. तू येऊ शकतोस का मदतीला? अगं बस काय, पुढच्या 10 मिनिटात तिथे पोहोचतो. हा, आणि कोणाला इन्फॉर्म करायचंय का? आणि नाही नाही, कुणाला इन्फॉर्म करायची गरज नाहीये. मी सुलोचनाला कळवलंय आणि दलजीतला सुद्धा कळवलंय. ते दोघंही येत आहेत. ओके, आलो आलो मी. हो. अगं आदित्य सुद्धा येतोय. जेनी, एक काम करते, मी आतमधलं जे सगळं रॉ मटेरियल आहे ना ते बघते मी. तोपर्यंत तू इकडचं बघ. माझे पैसे कधी देतो? बोल साले, बोल माझे पैसे, माझे पैसे कधी देतो? बोल बोल. कुठले कुठले पैसे? तुला आठवत नाही? आठवत नाही? अरे बेट्या, असं जे कोणी माझे पैसे बुडवले होते त्याला याच भिंतीवर असाच मारला होता. त्याच्याकडे माझे 570 रुपये बाकी होते. त्यांनी 71 दिले तरी मारला मी त्याला. का?
माझा इगो हट झाला म्हणून तू तू माझे पैसे कधी देणार? बोल बोल साला. थांब मला फोन थांब. हॅलो नकोस, हल्ला तर जीवच घेईल तुझा. हा वहिनी. हा अरे बापरे. हा ठीक आहे मी येतो. हा लगेच येतो लगेच. बेट्या आज तू वाचला रवींचा फोन आला म्हणून, नाहीतर आज तुझी काही खैर नव्हती. देऊ बोलू करू वहिनीचं. हा ठीक आहे, वहिनी बद्दल चांगलं बोललास म्हणून सोडतो तुला मी आज. हा पैसे पैसे कधी देतो? वहिनींकडून घेऊन देतो. काय? माझ्या वहिनींकडून घेऊन देतो. अरे ए मयू, आज ना मला पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे. पाणीपुरी खाऊ ना. खायची इच्छा झाली आहे ना. काय आईस्क्रीम खायची इच्छा झाली? प्लीज मयू, हे बघ पाणीपुरी. आईस्क्रीम अरे मयू, पाणीपुरी ना. प्रतीक यार. मयू हे बघ. अरे तुझं प्रत्येक वेळी काय ऐकायचं मी? बरं बघू. आज आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीम. हॅलो. हो हो मी येईन ना, लगेच येतो. हा 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 ओके ओके बाय. मयू हे बघ, आईस्क्रीम पण जाऊ दे, पाणीपुरी पण जाऊ दे, आपल्याला लवकर निघावं लागेल. चल चल चल. अगं मला मैत्रिणीने असं एकदम अर्जंटली बोलवलंय. चल चल जाऊ. एक मिनिट. कुठच्या मैत्रिणीचा फोन होता? हल्ली खूप मैत्रिणीचे फोन येतात. हा तुला नाव काय हिचं? हिचं नाव? हा हिचं नाव आहे सॅसू. सॅसू? हा सॅसू. हे काय जॅपनीज नाव आहे? अगं सासू, माझी सासू अश्विनीचा फोन होता. चल तिने आपल्या दोघांनाही बोलवलंय लवकर. आईचा फोन होता होय? तसं सांग ना मग. वाघमाऱ्यांचा जावई आहे मी, मला असं सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यात आता तिने. बस ये लवकर. असलीस? हो. कळलं? आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायची. अरे इतनी सी गल है तो मेरे कॉल एक बेस्ट प्लान रेडी है. तो पहले मिक्सिंग करेंगे, ते आप मेजरिंग करेंगे, तो फिर लास्ट विच पैकेजिंग करेंगे. हाँ ठीक है, तो काम शुरू कर दिया. बोला गणपति बाप्पा जो बोले सोनेहाल. जय मल्हार. पॅकेजिंगचं काम माझ्याकडे राहिलं. ओके, आम्ही श्रेयच्या ऑफिस मध्ये काम करू. आदित्य तू आणि मनमीत तू माझ्या. ओए दलजीत. ओए दलजीत. तू माझ्यासोबत काम कर. ओके, आपण लवकर काम करूया. डोंट वरी वहिनी, डोंट वरी. आणि मी सगळं मिक्सिंगचं काम बघून घेतो. बेस्ट आहे ना? आणि मी तुमच्या खाण्यापिण्याचं पण बघते आणि मदतही करते. मी तुम्हाला जॉईन. बेस्ट आहे. अश्विनी, आपण सगळं सामान आणलंय ना? सगळं सामान आणलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ऑर्डर आपल्याला 48 तासात कंप्लीट करायची. 48 तासात? काय? क्या? एक मिनिट. 48 तास फक्त? यार चला पटपट पटपट स्टार्ट करूया. आपण जाऊया, निघूया. चला 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 पटपट. चल पांडे साहेब, आलो तुमच्यासोबत. करूया कामाला सुरुवात. तू मदत करशील ना तिला? चालेल. मी बस घे. बोल, काय काम आहे? मॅडम काही स्नॅक्स वगैरे आणू का तुमच्यासाठी? आणतेच. एक सेकंड थांब. काय झालं मॅडम? तूच सांग काय झालं. म्हणजे मी फक्त एक सेकंड थांब असं तुला म्हटल्यावरती काय झालं असं काय विचारावं असं वाटलं तुला? असंच विचारलं मॅडम मी. असंच सहज? नक्की ना? तुझ्या डोक्यात काही चालू आहे? नाही हो मॅडम, माझ्या डोक्यात काय चालू असणार? मग मी नसताना तू माझ्या खोलीत काय शोधत होतीस? ते मी काही नाही शोधत होते. तू काय मला मूर्ख समजतेस? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे घर माझं आहे आणि माझ्या घरात सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात. वर्षानुवर्ष त्या वस्तूंच्या जागा ठरलेल्या असतात. तेव्हा माझ्या घरात जरा इकडची वस्तू तिकडे झाली ना तरी मला लगेच कळतं. तेव्हा लायकीत राहायचं. जास्त डोक्यात गेलीस ना तर सरळ कामावरून काढून टाकीन. मॅडम मी फक्त अश्विनीची माहिती देतेस, मग काय उपकार करतेस? सोनं लागलंय तुला? पैसे फेकले ना तर कोणीही करतं अशी काम. गेट आउट फ्रॉम हिअर. आउट.
मला चांगलंच माहितीये मीरा, तू मला कधीही घराबाहेर काढशील आणि म्हणूनच मला तुझं सिक्रेट ओपन करायला पाहिजे. तुला ब्लॅकमेल करता येईल अशी एक तरी गोष्ट मला मिळायलाच पाहिजे.